हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे गायत्री. चला आज बनवूया आपण राजमा चावल. राजमा चावल थोडासा वेगळ्या पद्धतीचा. हे बघा, मी ना राजमा रात्रीच भिजवला होता आणि सकाळी त्याला स्वच्छ असं धुवून शिजवून घेतला आणि मग एक कढई ठेवली गॅसवर. त्याच्यात मी घी टाकलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आणि थोडेसे खडे मसाले घेतले आणि इकडे मग मी ना एक मिक्सरमध्ये ना 2 कांदे, 2 टमाटर, थोडं आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता हे असं बारीक असं वाटून घेतलेलं आणि ते तेलामध्ये चांगलं असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं. आणि नंतर मग थोडे हळद, 1.5 चम्मच मिरची पावडर, चवीपुरतं मीठ असं टाकून त्यालाही चांगलं फ्राय करून घेतलं. आणि मस्त असे तेल सुटेपर्यंत असं मस्त फ्राय केलं आणि मग जे आपण उकळवलेले शिजवलेले जे राजमा होते ते याच्यात टाकले. त्यांनाही चांगलं असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि याच्याबरोबर मी बासमती राईस बनवला होता, राजमा चावल म्हणजे याच्याबरोबर. आणि मग याच्यात आहे ना मी ते राजमा चांगले असे मिक्स करून घेतले आणि मग याच्यात मी टाकलं आहे दही. दही टाकल्यामुळे आहे ना एकदम हे क्रीमी खूप छान लागतात. तुम्ही चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा. आणि मग हे चांगले असं बारीक गॅसवर उकळू द्यायचे आहेत, म्हणजे थोडंसं शिजू द्यायचे आहेत. आणि नंतर मग मी कसुरी मेथी आणि नंतर कोथिंबीर टाकली आणि हा माझा राजमा रेडी आहे. चला भेटूया पुढच्या डिशला. बाय.